नमस्कार. मी सुरेखा राजेंद्र टेमकर. अ, मी एम.एससी बी.एड असून सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयामध्ये 25 वर्षापासून शिकवण्याचं काम करत आहे आणि मी राहायला अहमदनगरला आहे. पण महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आहे तिथे गेल्या 25 वर्षापासून अध्यापनाचं काम करत आहे. माझे मिस्टर श्री ॲडव्होकेट राजेंद्र टेमकर की जे औरंगाबाद हायकोर्टामध्ये 30 वर्षांपासून प्रॅक्टिस करत आहेत आणि माझी मुलगी कुमारी अभिलाषा राजेंद्र टेमकर की जी आत्ता 10वीची परीक्षा दिलेली आहे. आणि 10वीची परीक्षा किंवा 12वीची परीक्षा दिली की सर्वच पालकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की पुढे काय, मुलांचं ऐकायचं की आपल्या मनाचं ऐकायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि गोंधळाची मनस्थिती निर्माण होत असते. आणि म्हणूनच की दिनेश देवरे साहेब हे माइंड इन्फिनिटी काउन्सिलिंग की ज्यांच्या मार्फत आम्ही इथून मागेही आमच्या कुटुंबातील 3-4 मुलांचं काउन्सिलिंग किंवा जो टेस्ट रिपोर्ट आहे, फिंगरप्रिंट टेस्ट रिपोर्ट किंवा सायकोमेट्रिक टेस्ट घेऊन रिपोर्ट आणि त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे. त्याचे काही अनुभव आमच्याकडे होते, म्हणून आम्ही पण निर्णय घेतला की हिच्याही बाबतीमध्ये आपण या टेस्ट करून करिअर गायडन्स घेऊयात. तर आज आम्ही त्यांच्याकडे फिंगरप्रिंट टेस्ट आणि सायकोमेट्रिक टेस्ट केल्यानंतर त्याच्यावरून जे रिपोर्ट आले त्या रिपोर्टचं जे काउन्सिलिंग आहे ते काउन्सिलिंग आदरणीय दिनेश देवरे सरांनी आम्हाला केलं. तर त्याच्यातून खूप मोठं समाधान आम्हाला आज मिळत आहे की मुलांच्या मध्ये इनबॉर्न ज्या ॲबिलिटीज आहेत त्या काय आहेत ह्याही आपल्याला माहीत नसतात आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडनं मुलांना देण्याच्या राहून जातात की ज्या माहीतच नाहीत, मुलांना पण माहीत नसतात, पालकांना पण माहीत नसतात. तर या फिंगरप्रिंट टेस्टमधनं इनबॉर्न ॲबिलिटीज आणि सायकोमेट्रिक टेस्टमधनं प्रेझेंट ॲबिलिटीज ज्या आहेत त्या आपल्या पालकांना क्लिअर होतात. तर हे एक माझ्या लक्षात आलं की या इनबॉर्न ॲबिलिटीजमध्ये मुलांच्या कोणत्या हिडन राहिल्या किंवा ज्याच्याकडे आपण लक्षच दिलं नाहीये, या सगळ्या गोष्टी आमच्या आज लक्षात आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की आमच्या मुलीच्या मध्ये म्युझिक इंटेलिजन्स किंवा व्हिज्युअल इंटेलिजन्स, ग्रॉस मोटर्स ज्या ॲबिलिटीज आहेत त्या बियॉन्ड लिमिट किंवा इन्फायनायटीमध्ये आहेत की ज्याच्याकडे आम्ही आजपर्यंत कधी त्याला महत्त्वच दिलं नाही. पण जर इथून पुढे पण आपण त्याच्याकडे लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये तिचं चांगलं करिअर होऊ शकतं, हे सरांनी आमच्या लक्षात आणून दिलं. पण असंही त्यांचं म्हणणं नाहीये की तुम्ही ट्रॅडिशनल जे करिअर आहेत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा आणि जे नॉन ट्रॅडिशनल्स आहेत ते स्वीकारा. पण पॅरलल तुम्ही कसं चाललं पाहिजे की जिथे प्रेझेंटमध्ये पण तुम्ही टिकू शकता आणि मुलांना वेगळं पण काहीतरी दिलं पाहिजे की ज्याच्यामध्ये ते टॉपचं करू शकतील. तर त्याच्यातून आमच्या सगळ्या आयडियाज क्लिअर झालेल्या आहेत आणि तिच्यासाठी आम्हाला त्यांनी सायकॉलॉजी हे फर्स्ट प्रेफरन्सचं करिअर आम्हाला सजेस्ट केलं. त्याच्याबरोबर ती योगा टीचर किंवा ॲथलेटिक्समध्ये पण ती टॉपचं करू शकते की जिथे आम्ही आज शून्य कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे किंवा तिची इच्छा पण होती इथून मागे, पण आम्ही अभ्यासाच्या या सध्याच्या प्रेशरमध्ये त्याच्याकडे आम्ही तिला लक्षच नाही दिलं किंवा तिच्या म्हणण्याकडे पण लक्ष दिलं नाही. करिअर ओरिएंटेशन प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपल्या मुलांनी जे आत्ताचे इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे ह्याच्याकडेच आपण फोकस होतो जनरली पालक, पण त्याच्याही पलीकडे जाऊन खूप चांगले करिअर्स आहेत की ज्याच्यातून आपली मुलं पण हॅपीली जगू शकतील आणि आपण पण त्यांना त्यांच्या मनाचं काहीतरी दिलंय हे समाधान आपल्याला मिळू शकतं. तर धन्यवाद सर.